मी त्यांना सांगितलं शेती घेऊ आम्ही, असं म्हणा तुम्ही की आम्ही शेती घेतोय, 2-3 एकर घेऊन ठेवतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण तुमची मुलगी दररोज शेतात गेली पाहिजे कामासाठी, तिनं सगळी शेती घरी केली पाहिजे. हे बघा, मुलींना पण मंजूर असेल तर आपण शेती घ्यायला तयार होऊ. नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे मोनिका कोरडे व्लॉग आणि मी आहे मोनिका. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला डेली व्लॉग, ट्रॅव्हलिंग, लाईफस्टाईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी असं काहीसं पाहायला मिळेल. तर बघा, अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण आज मी खूप जास्त सेन्सिटिव्ह टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मानस आणि मायरा बाहेर गेले होते, म्हटलं आत्ताच ती वेळ आहे, आत्ताच त्या टॉपिकवरती व्हिडिओ आपला बनवला गेलाच पाहिजे, कारण खूप जास्त मला आतून वाटत होतं की या टॉपिकवरती व्हिडिओ बनला गेलाच पाहिजे. आत्ता नाही बोललं तर कधी बोलायचं या टॉपिकवरती, म्हणून म्हटलं चला आज वेळ पण आहे. असं म्हणतात ना, गरम लोहे पे हथौड़ा मार दो असं काहीच आहे. म्हणजे आजचा जो टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचा अनुभव मला एवढ्या वेळेस आलेला आहे की असं जाणवलं मला की या टॉपिकवरती व्हिडिओ बनला गेलाच पाहिजे. त्यामुळे मी हा टॉपिक घेऊन आलेले आहे. बघा, मी आता इंस्टाग्राम यूज करते, फेसबुक यूज करते आणि नवीन आपलं यूट्यूबला चॅनल सुद्धा मी ओपन केलेलं आहे. एका चॅनलचं नाव आहे मोनिका कोरडे व्लॉग. त्यावरती मी डेलीचं जे काही माझ्या बाबतीत रुटीन असतं वगैरे ते मी शेअर करत असते. आणि दुसरा आपला चॅनल आहे तो आहे साथ मराठी माणसाला. यावरती आपले मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी, त्यांचे जे बिझनेस आहे त्यांना प्रमोट करण्यासाठीचे ते व्लॉग मी त्यावरती अपलोड करत असते. तर असं बरेच म्हणजे सोशल मीडियावरती मी ऍक्टिव्ह आहे. तर मला असं जाणवलं म्हणण्यापेक्षा समोरून असं आलं की हाय ताई, म्हणजे डायरेक्ट डीएम वगैरे मेसेज वगैरे येतात की हाय मी बोलू शकतो का, किंवा आपण रिप्लाय दिल्यानंतर डायरेक्ट समोरून विचारलं जातं तुमच्याकडे लग्नासाठी मुलगी आहे का. आणि हे कोण विचारतं? मुलाचे आई वडील वगैरे नाही, डायरेक्ट मुलं विचारतात की आमचं असं असं एज आहे, आम्हाला लग्नासाठी मुलगी हवी आहे, किंवा तुमच्याकडे कुणी मुलगी आहे का, तुम्ही माझ्यासाठी मुलगी पाहू शकता का. इथपर्यंत मला समोरून असा लग्नासाठीच आलेला आहे की मुलगी बघा प्लीज, माझं एवढं वय होत चाललंय, मुलगी भेटत नाहीये, आमच्या ह्याच्यामध्ये मुली नाहीयेत. तर खरंच का मुली भेटत नाही, मुली कमी आहेत, असा प्रश्न पडतो का? आणि जर असा प्रश्न पडत असेल तर मग नवरात्रीमध्ये जे दांडिया उत्सव होतात, म्हणजे जे एखादं हॉल बुक केलेलं असतं वगैरे, त्यामध्ये ज्या मुली दांडिया खेळायला जमतात, किंवा एखादा कार्यक्रम असू द्या, लग्नच असू द्या, लग्नामध्ये किती मुली आपल्याला पाहायला मिळतात. शाळेमध्ये जावा, शाळेमध्ये सुद्धा मुलींची संख्या भरपूर आहे. कॉलेजमध्ये जावा, कॉलेजमध्ये सुद्धा मुलींची संख्या भरपूर आहे. मग लग्नासाठी मुली भेटत नाही असा प्रश्नच कसा निर्माण होतो? कारण मला नाही वाटत की लग्नासाठी वगैरे मुलींची कमतरता आहे. कमतरता मुलींची नाहीये. तर असं सर्व ठिकाणी एवढ्या सर्व मुलींची संख्या दिसते, मग लग्नासाठीच मुली का कमी आहेत असं म्हटलं जातं? हेच कारण मला आतापर्यंत कळालेलं नाहीये. कारण मी ज्या ज्या ठिकाणी गेलेले आहे, स्वतःहून पाहिलेलं आहे, त्या ठिकाणी भरपूर मुली असतात. काही जॉब करत असतात, काही बिझनेस करत असतात, किंवा काही अजून शिक्षण घेत असतात, पण ते लग्नाचं वय झालेलं असतं मुलींचं. असं काही नाही की शिक्षण आहे म्हणून त्या वयाने वगैरे कमी असतात, असं काही नसतं. आणि आपण पाहतो की मुली जरी भेटत असल्या लग्नासाठी, तरी पण मुलींची म्हणण्यापेक्षा मुलींच्या आई वडिलांची जास्त अपेक्षा वाढलेली आहे. जर एखादं स्थळ मुलीसाठी चालून आलं तर अगोदर विचारलं जातं मुलगा काय करतो. मग दुसरा प्रश्न विचारला जातो, मुलगा जॉब करत असेल तर तो परमनंट आहे की टेम्पररी करतो. त्याच्यानंतर विचारलं जातं मुलाला शेती किती आहे, म्हणजे मुलाच्या घरी शेती आहे का, मुलाचं घर स्वतःचं आहे का, मुलाकडे गाडी आहे का,
अजून मुलाचे आई वडील काय करतात, मुलगा एकटाच आहे का, मुलाला बहीण तर नाहीये ना. म्हणजे बहीण अशासाठी विचारतात की ते प्रॉपर्टीमध्ये वाटेदार होईल, हिस्सेदार होईल, यासाठी आताच्या ह्याच्यामध्ये बहीण आहे का हे सुद्धा विचारलं जातंय. तर बघा, एवढ्या सगळ्या मुलींच्या आई वडिलांच्या अपेक्षा आहेत, तर त्या मुलांनी आणि मुलाच्या घरच्यांनी काय करायचंय मला हेच कळत नाही. कारण बघा, मुलाचं वय म्हणजे शिक्षण घेईपर्यंत जवळपास तो होतो 22, 23, 24 वर्षाचा. अजून पण त्याला शिकायचं असेल किंवा अजून मोठं पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर अजून त्याचं वय वाढू शकतं. आता आपण 25च धरूया, त्याचं शिक्षण होईपर्यंत त्याचं वय होतं 25. त्यानंतर 2-3 वर्षामध्ये कसा बसा त्याला जॉब लागतो, तो जातो 28 पर्यंत. ठीक आहे, म्हणजे आता लाईफस्टाईल तशी आहे म्हणून वय वाढत चाललेलं आहे. तर बघा, 28 वर्षापर्यंत आपल्या आई वडिलांची म्हणजे मुलींच्या आई वडिलांची अपेक्षा असते की मुलाचं स्वतःचं घर असावं, मुलगा चांगल्या जॉबला असावा, मुलाकडे गाडी असावी, म्हणजे तो प्रत्येक बाबतीत एकदम स्टेबल म्हणजे स्थिर झालेला असावा, की त्यांनी पुढं काही कमवायचं नाहीये, जे काही आहे ते 28 वर्षामध्येच कमवून घ्यायचं. हे कितपत योग्य आहे? मुलींच्या आई वडिलांचं हे सगळ्या अपेक्षा ठेवणं कितपत योग्य आहे हेच मला कळत नाहीये. बर, शेतीचा एक प्रश्न निघालाय. मुलगा जरी गव्हर्नमेंट जॉबला असला तरी सुद्धा मुलाच्या घरी शेती पाहिजे. बरं ठीक आहे, मान्य, शेती असावी. समजा जॉब वगैरे गेला, काही झालं म्हणजे नाविलाजास्त कोरोनासारखी परिस्थिती उद्भवली होती, त्याच्यामध्ये समजा मुलाचा जॉब गेला किंवा घरी बसण्याची वेळ आली तर शेती असावी, मान्य. पण त्या शेतीमध्ये आमची मुलगी काम करणार नाही. आमच्या मुलीनं आई वडिलांच्या घरी शेतीमध्ये पाय सुद्धा ठेवला नाही. आमच्या मुलीला खुरप विळा म्हणजे काय असतं ते पण हातात धरता येत नाही. मग शेती पाहिजे कशाला बाई तुम्हाला? जर तुमची मुलगी शेतात काम करणार नाहीये, तुमची मुलगी कुठे म्हणजे ऍडजस्ट करायला तयार नाहीये, मग शेती पाहिजेच कशाला? बर, असं म्हणणार नाहीत की शेती असावी, आमची मुलगी पण तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करेल, की दोघं मिळून करतील काही वाईट परिस्थिती आली तर. आमच्या मुलीने आमच्या घरी काम केलं नाही, मग ती तुमच्या घरी सुद्धा काम करणार नाही. मग कशाला ग? कशाला एवढे नखरे पाहिजेत? हेच पाहिजे, तेच पाहिजे. मला तर एवढं म्हणजे सनिताप झाला. बऱ्याच ठिकाणी मी प्रत्यक्षात असं ऐकलं की अहो मुलीच भेटत नाही, मुली भेटल्या तर आई वडिलांच्या अपेक्षा अशा अशा वाढल्यात. मग मी त्यांना सांगितलं, शेती घेऊ आम्ही, असं म्हणा तुम्ही की आम्ही शेती घेतोय, 2-3 एकर घेऊन ठेवतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण तुमची मुलगी दररोज शेतात गेली पाहिजे कामासाठी, तिनं सगळी शेती घरी केली पाहिजे. हे बघा, मुलींना पण मंजूर असेल तर आपण शेती घ्यायला तयार होऊ, असं मी त्यांना सांगितलं की तुम्ही एकदा असं म्हणून बघा. तर बघा, माझं मत चुकीचं आहे की वाईट आहे मला माहित नाही, पण मी माझं मत व्यक्त करते. आणि या मुली सुद्धा असं आई वडिलांना सांगत नाहीत, अगं आई वडील म्हणजे काय जे काही म्हणत असतील ते, मुलाचं वय आता आहे 28, आपल्या पप्पांचं किंवा आपल्या बाबांचं वय झालेलं असेल एक 40-50च्या घरात तरी गेले असतील. आपल्या बाबाकडनं आपल्या वडिलाकडनं तेवढी अपेक्षा आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाहीयेत. मग त्या 28 वर्षाच्या 25 वर्षाच्या मुलाकडनं काय आपण अपेक्षा ठेवायच्या? असं जर मुलींनी सुद्धा थोडंसं आई वडिलांच्या मनामध्ये भरवलं किंवा बाबा ठीक आहे, मुलगा बघा, तुम्ही मुलगा बघतांमध्ये बसतो उठतो, त्याचं काही म्हणजे वाईट वळण आहे का, वाईट व्यसन आहेत का हे बघा ना तुम्ही. तर त्याची प्रॉपर्टीज बघायची, त्याला भाऊच आहे की नाही बघायचं, त्याला बहिणीच आहेत का नाही. आता तर बहिणी नकोच असतात, भाऊ पण नको असतात, त्याच्याबरोबर मुलाचे आई वडील सुद्धा मुलींना नको असतात. मुलींना म्हणण्यापेक्षा मुलींच्या आई वडिलांना नको असतात. नाही, सासू असेल तर सासरवास होईल, सासरा असेल तर सासरवास होईल, आणि ननंदेचा तर काही विषयच नाही. ननंद म्हटलं की त्यांना असं वाटतं प्रॉपर्टी मधला हिस्साच मागते की काय. त्यामुळेच नंदेला, ज्याला कुणी आहेत नंदा, त्याला सुद्धा असं गोड कुणी बोलत नाही, त्यांना पुढचा धाक पडतो की बाबा प्रॉपर्टी मागते की काय. पुढच्या ह्याच्यासाठी ते आत्ताच त्यांच्याशी वाईट हे करतात, म्हणजे
वाईटपणा धरतात किंवा अबोला धरतात, फुगून फुगून राहतात कधी घरी वगैरे गेल्यानंतर. त्यांना पुढचा प्रश्न पडतो, बाई आमच्या ह्यातली प्रॉपर्टी द्यावी लागते की काय. अरे काय, इथे कुठेतरी आई वडिलांचं सुद्धा चुकतंय, हे मान्य करायला पाहिजे नक्कीच. हा, जोडा सारखा बघा, म्हणजे सारखा म्हणण्यापेक्षा तो कितपत योग्य आहे आपल्या मुलीसाठी हे बघा. तो भविष्यात आपल्या मुलीला सुखी ठेवेल का हे बघा, ना की प्रॉपर्टी बघा त्याची. आणि मुलीला पण तुम्ही एवढं शिकवता, एवढे संस्कार देता, तुमची मुलगी राजकुमारी सारखी तुम्ही वाढवलेली असते, मग तिला एक अजून हे करा ना, बाबा जे परिस्थिती तुझ्या नवऱ्याची असेल त्या परिस्थितीमध्ये तू पण समान समान त्याच्याबरोबर ऍडजस्ट कर, किंवा त्याच्या खांद्याला खांदा लावून तू सुद्धा कर काम, दोघंही मिळून करा. का होणार नाही संसार? का संसाराला अगोदरपासून प्रॉपर्टीच पाहिजे, इस्टेट पाहिजे? असं नाहीये. आई वडिलांना तुम्ही सुद्धा कुठेतरी चुकताय. बघा मुलांचं, मुलगा बघताना व्यसन बघा, त्याचे मित्रमंडळी बघा, त्याला काही वाईट सवयी आहे का ते बघा, त्याची प्रॉपर्टी बघून त्याला कधीच नकार देऊ नका. मग त्याच्यामध्ये क्वालिटी आहे ना, तो करण्याजोगा आहे, म्हणजे त्याचं स्वप्न आहे की मी माझं व्यवस्थित झाल्यानंतर मी आता जॉबला लागलोय पण 2-3 वर्षानंतर मी घर बांधेल, त्याचं स्वप्न आहे बरं का, असतं त्याचं स्वप्न. मी गाडी घेईल, अजून कुठे काही शेती वगैरे नसेल तर मी घेईल, मला हौस आहे मी घेईल, असं प्रत्येक मुलाचं म्हणणं असतं. आई वडिलांकडनं नाही झालं, मला थोडा टाइम लागेल पण मी करेल. पण ते तेवढा टाइम पण तुम्हाला द्यायचा नसतो त्यांना. तो 28-25 वर्षामध्ये पूर्ण सेटल पाहिजे. तुम्ही होता का? तुमच्या तेवढ्या वयामध्ये तुम्ही होता का सेटल? नाही ना. मग कशी अपेक्षा ठेवता? तुम्हाला पण म्हणजे आत्ता तुमचं चांगलं असेल, बंगला असेल, गाडी असेल, पण तो कधी झाला तुमचा? आत्ता झाला ना. मग मुलाचा पण होईल, होणार नाही असं कोण म्हटलं? होईल, त्याला वेळ द्या. असं बघा, असं आहे माझं मत. मुलींना तडजोड करायचं शिकवा. तडजोड म्हणजे अत्याचार सहन करणं असं म्हणत नाही मी, पण नवऱ्याला खांद्याला खांदा लावून तिला पण लढण्याची ताकद द्या, की बाबा हा नवऱ्यासोबत तू पण करू शकतेस, तू का घरात बसणार, अशी हिंमत द्या तिला. का तुम्हाला आयतच सगळं असावं आणि त्याच्यावर मी आयत्या पिठावरती रेगा मारत बसणार? मग बरं ठीक आहे, रेगा मारताना पण तुम्हाला 1760 हे पडलेलं असतं, इथेच का, तेच का, असंच का झालं, तसंच का झालं, ती ननंदच का घरी आली, तो धीरच का घरी आला. हा, म्हणजे तुम्हाला जे आयतं भेटतंय त्याच्यावर फक्त हे करता येतं. त्यापेक्षा मग स्वतः कमवा, मग तुम्ही किती उड्या मारायच्यात त्या मारा ना. असं माझं मत आहे या टॉपिकवरती. मुली नाहीत असं अजिबात म्हणू नका, फक्त अपेक्षा वाढलेल्या आहेत. पण एवढ्या अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे. मुलं बिचारी लग्न होत नाही म्हणून अनोळखी व्यक्तींना सुद्धा मेसेज करून विचारतात की प्लीज तुमच्याकडे मुलगी असेल तर मला दाखवा म्हणून. आणि मला हे जास्तीत जास्त म्हणजे 7 ते 8 जणांनी हाच प्रश्न हेच विचारलं होतं की ताई तुमच्याकडे मुलगी असेल तर प्लीज आम्हाला सांगा, माझं लग्न होत नाहीये, आम्ही मुली पाहतोय. ही वेळ नाही आली पाहिजे होती. आणि असं अजिबात नाहीये, मुली भरपूर आहेत. दांडियामध्ये तुम्ही एकदा नवरात्रीमध्ये जे दांडिया महोत्सव वगैरे होता ना, तिथे जाऊन बघा, ढिगाणी मुली पडल्यात. आणि ते पण लग्नाच्या हिशोबात असलेल्याच मुली असतात त्यामध्ये. बघा, मी जास्त बोलले असेल तर माफ करा मला, कारण माझं तर स्पष्टवादी आहे मी, मला स्पष्ट बोलायला आवडतं, मागे पुढे मी कोणाच्या बोलत नसते. तर बघा, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणाकोणाच्या बाबतीत असं घडलेलं आहे त्यांनी सुद्धा मला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्ही कुठे बघतात, म्हणजे फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करा, युट्यूबला पाहत असेल तर सबस्क्राईब करा. आणि याचबरोबर आपला एक नवीन चॅनल ओपन केलेला आहे, साथ मराठी माणसाला, तो सुद्धा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यावरती सुद्धा मराठी माणसाला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्या हिशोबाने मी त्यावरती ब्लॉग बनवलेला आहे, तिथे पण एकदा जाऊन चेक करा. व्हिडिओ तोही आवडला असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय बाय. आणि कुणीही मनाला लावून घेऊ नका. आणि ज्याच्या कोणाच्या बाबतीत असं घडलंय त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपला हा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
चला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि चला बाय बाय, लव यू, टेक केअर. सर्वांनी काळजी घ्या. आणि थोडंफार जरी माझं मत तुम्हाला आवडलं असेल तर मुलांकडनं अपेक्षा जास्त ठेवू नका. करणार आहेत, साथ द्या, साथ देणारी मुलगी त्यांना द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. चला मी ब्लॉग इथेच एंड करते. काळजी घ्या सर्वांनी.